भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। हा दिवस भारतीयाच्या आयुष्यातील अमृत क्षण आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण भारत देश जगातले सर्व भारतीय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सोहळा संपन्न करत आहेत। खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आहे, पण यावर्षी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आणि प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सव साजरे करतो आहे आणि त्यामुळे हे विशेष वर्ष आपल्या सर्वांकरता आहे आणि या विशेष वर्षामध्ये आपण सर्व या ठिकाणी सहभागी झाले आहोत। खरं तर या ठिकाणी आपल्या या प्रजासत्ताक दिनाचे एक पुन्हा वैशिष्ट्य आहे की यावर्षी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल केला, त्यामुळे विशेष महत्व महाराष्ट्राला या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे। आपल्याला आज अभिमान आहे की केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीजी, पंतप्रधानजी शेखर कपूरजी आणि पद्मश्री पुरस्कार देताना मारुती चित्तमपल्ली, अशोक सराफ, विनायक डांगरे, जसविंदर नरोडा, अच्युत पालाव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी बळे देशपांडे, रोनू मुजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार, सुभाष शर्मा या सर्वांना पद्मश्री पुरस्कार मिळताना नागपूरकरता आनंदाची बाब काय आहे तर आपले डॉक्टर विनायक डांगरेजी ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे होळीसाठी तज्ञ म्हणून या ठिकाणी नागपूरकरांच्या 70% लोकांना त्यांनी आरोग्य सेवा दिली असे डॉक्टर विनायक डांगरे सुद्धा आज या ठिकाणी त्यांना आपला हा मानाचा पुरस्कार मिळाला, ते आपल्याकरता अभिमानाची बाब आहे की जेव्हा आपण चांगलं काम करतो, जेव्हा निष्ठेने काम करतो, उत्स्फूर्त कार्य करतो, तेव्हा त्याची दखल ही केंद्रस्थानावर राज्यस्तरावर होत असतं। आणि मला अभिमान आहे की डॉक्टर रवींद्र कुमार सिंगलजी यांना आपल्या नागपूर पोलीस आयुक्तांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान या ठिकाणी मिळतो आहे। खरं तर ही आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलिसांच्या कारकिर्दीमध्ये एक मानाचं स्थान या ठिकाणी मिळालं आहे, त्यामुळे नागपूरच्या सर्व पोलिसांना, नागपूरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेला आणि आयुक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी उंची गाठलेली आहे, या उंचीला ते अजून पुढे येतील याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर स्वातंत्र्य म्हणजे काय आता सर्वांना अभिप्रेत आहे की आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या सर्वांना आठवत आहे। खरं तर इंग्रजांच्या काळाचे 150 वर्ष भारतीयांनी ब्रिटिशांच्या काळातली बघितलेली जुलमी अत्याचारी राजवट आणि त्या राजवटीमध्ये आपल्याला जे महाभयंकर आपले अत्याचार अन्याय घडलेले आहेत त्याची आठवण म्हणजे आपण त्या ठिकाणी अशा दिवशी करतो आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या काळातल्या जुलमी राजवटीला त्या ठिकाणी आपल्या मनात ठेवून ब्रिटिशांच्या हत्यारांच्या काढल्या वास्तवामध्ये दौलतशाहीचे प्रसंग आणि हे जर बघितलं या मोठ्या भडभडच्या जखमा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांना त्या अवगत आहे आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य किती कठीण परिस्थिती आपल्याला मिळालं, काय स्थिती असेल त्या काळातली त्याचा थोडासा जरी विचार केला तर आम्हाला किती वाटतं की काय परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवणी कशा पद्धतीने आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं। खरं तर या जखमा आपण आत्मविश्वासाने भरून काढतोय। भारतीय स्वातंत्र्याचे 100 वर्ष साजरे करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय। देशाचे आपले लाडके पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि मग हा विकसित भारताचा संकल्प हा देशाच्या पूर्व इतिहासावर ज्या आपल्याला या देशामध्ये अनेक घटना, अनेक या देशाच्या विकासाचे विषय मिळाले आणि आज मला अभिमान सांगत आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भारत देश जगातली मोठी आर्थिक महाशक्ती होण्याकडे निघाला आहे, ज्या पद्धतीने जगामध्ये भारताला मान्यता मिळत आहे, तसा विकसित भारत पुढच्या 10 वर्षामध्ये तर मोदीजींनी ज्या पद्धतीने भारताचा संकल्प जगासमोर मांडला आहे तो संकल्प आज पुढे नेण्याकरता संपूर्ण देशाचं लक्ष, देशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष हे देशाकडे आपल्याला लागलेलं आहे आणि म्हणून
एकीकडे विकसित भारताचा संकल्प मागे प्रधानमंत्री मोदीजी करतात, संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे, संपूर्ण देशाचे राज्य मोदींच्या मागे उभे आहे आणि जगातली संपूर्ण भारतीय लोकसंख्या ही नागरिक मोदींच्या या प्रयत्नाला साथ देतात आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जे 150 वर्ष इस्रायलच्या काळामध्ये आपण यात्रा भोगल्या, त्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत देश हा प्रचंड बलशाली देश होईल याकरता आता आपल्याला पुढे जायचं आहे. हे करत असताना एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, पण नागपूरचे सुपुत्र माननीय देवेंद्र फडणवीसजी ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून ऐतिहासिक विजय दिला आणि ऐतिहासिक विजयाचे मानकरी असलेले माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. जो विकसित महाराष्ट्र संकल्प तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या भावनेतून केला आहे आणि म्हणून एकीकडे महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून पुढे घेण्याची भूमिका आपल्यामध्ये आली आहे. स्वातंत्र्य शाळेत नेहमी सांगतो की महाराष्ट्राचा आधार हा महाराष्ट्राचा आधार हा भारताला आहे. भारत देशाला महाराष्ट्राचा आधार नेमका आहे. आपण आता महाराष्ट्र गीत ऐकलं, त्या महाराष्ट्राची पावली असं म्हटलं आहे, दिल्लीचे तख्त राखी तो महाराष्ट्र माझा. खरं तर या सर्व देश कल्याणासाठी महाराष्ट्राचं महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाचा भारत, माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाचा महाराष्ट्र हा घडवण्याकरता आपल्या सर्वांना आज त्या गोष्टी संकल्पित करायचे आहे. तो संकल्प तुम्ही त्या ठिकाणी पुढे जायचा आहे. खरं तर भारतीय स्वातंत्र्यामध्ये आपण हे म्हटलं की खरी गरज आहे सुशासन. सुशासन नसेल तर भारतीय स्वातंत्र्य जे आपण संकल्पित केलं आहे ते पुढे न्यायचं असेल तर सुशासन केल्याच्या होणार नाही. आणि मग जनतेला प्रशासनाचं नाव चांगलं सुशासन मिळावे, सर्वांचे हितरक्षण व्हावे यासाठी परिपूर्ण राज्यघटनेची आवश्यकता होती. आणि मग ही राज्यघटना या आपण त्याचा उल्लेख करतो आहे. माननीय मोदीजींनी जेव्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाला नतमस्तक होऊन, संविधानाला नतमस्तक होऊन, संविधान हे संविधानाला डोकं ठेवून, खरंतर संविधानाला हातात घेऊन त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला. आज तो दिवस आहे की संविधानाने देशाला जे दिलं, तुम्हाला मला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार दिला, हा अधिकार आपल्या सर्वांना समजून घेऊन आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अवगत करून, संविधानाची प्रार्थना अवगत करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही आव्हानांना बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला मलाही त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला अंगीकृत करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं हितरक्षण व्हावं आणि याकरता जी राज्यघटना आपल्या समोर आहे त्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणकारी राज्याचे प्रतिबिंब संविधानामध्ये अधोरेखित करून दिलेले आहे. जर लोककल्याणकारी राज्य असेल तरच त्या ठिकाणी आपण संविधानाचा खरं पालन करतोय असा अर्थ होतो. आणि म्हणून लोककल्याणकारी योजनांचं गरिबाचे कल्याण व्हावे. शेवटी लोककल्याणाच्या योजनेचं लोकांचं गरिबाचं कल्याण होतंय आणि त्या प्रगतीचे मार्ग मिळाले पाहिजे. आणि म्हणून ही शासनाची भूमिका अनन्यसाधारण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्याला सर्व माहितीचे विवेचन करून आपली सर्वांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण खरंच या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनेक आव्हानं आहेत. तुमच्या हस्तासमोर आव्हान आहेत. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आज बोलण्यात सांगितलं की हे आव्हान आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे आणि आव्हानातून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याचा आपल्याला पुढे भूमिका द्यायची आहे. आणि म्हणून याकरता आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. आज एकीकडे माननीय पंतप्रधान मोदीजी संपूर्ण देशभर, संपूर्ण जगभर भारताची प्रतिमा उंच करण्याच्या दृष्टीने काम करतात आहे. संविधानाला सर्वात मोठा धर्मग्रंथ मानून माननीय मोदीजी पुढे जात आहे. विकसित भारताचा संकल्प करत आहे. दुसरीकडे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राला समोर येण्याकरता काल आपण बघितलं होतं दावोसमध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी 3 दिवस होते. या 3 दिवसामध्ये या महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचं नवीन इन्व्हेस्टमेंट जास्त महाराष्ट्र विकसित होईल असं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्राला आणून देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये 15,75,000 रोजगार निर्मितीचं मोठं त्या ठिकाणी कार्य या 3 दिवसामध्ये झालं. 3 दिवसाचा जो संकल्प त्या ठिकाणी करार झाले हे करार 100%
या महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट होतील असे करार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दिले. आणि मग त्या नागपूरचा विचार केला तर या ठिकाणी ऑटोमोबाईल ईव्हीएम क्षेत्रातील सीएट कंपनी 500 कोटीची गुंतवणूक केली. ग्रेटा एनर्जी कंपनी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 10,319 कोटीची गुंतवणूक केली. त्यानंतर वर्धा लिथियमनी 42,535 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. अंतरिक्ष संरक्षण क्षेत्रामध्ये 12,780 कोटी रुपयाची गुंतवणूक एकामध्ये एक्सक्लुझिव्ह लिमिटेडने केली. सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर MSN होल्डिंग लिमिटेडने 14,552 कोटीची गुंतवणूक केली. हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये जर बघितलं ते 2% मिळत आहे. ज्यामध्ये हजारो इंडस्ट्री आहे त्याने 16,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली बुकटीपुरीला. खरं तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये गडचिरोली सारख्या आदिवासी आणि दक्षिणाही भागामध्ये सुद्धा एक मोठी गुंतवणूक पुढचा काळ असा असेल. जेवढं नागपूर शहरात डेव्हलपमेंट आहे तेवढंही डेव्हलपमेंट हे गडचिरोली सारख्या दोन भागामध्ये दिसतील. इतकी मोठी जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारली. आणि यावर त्यांनी सांगितलं खरं तर मला जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री संपूर्ण जिल्ह्यात सांभाळायचं आहे पण मला सर्वात जास्त जर काम पुढे करायचं आहे तर नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यामध्ये करायचा आहे. हा आपल्या सर्वांचा अभिमानाची भाव आहे. आजच्या घडीला साहेबांकडे नागपूरमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करतोय. या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज असेल किंवा असेल या दोन्ही कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फोन आपण रोबोटिक सर्जनला आपण फोन गेलेलो आहे. या ठिकाणी आपले हॉस्पिटल आहे, नर्सिंग सेंटर आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय. मोठ्या प्रमाणावर ओपीडी वाढलेले आहे. हे दोन्ही मिळवणे मेडिकल जागा या सर्व आपल्या सेंटरला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. माननीय देवेंद्रजी माननीय नितीन गडकरीजी या दोघांनी आणि थोडं मी टाकलेलं आहे आपल्याला आरोग्य सेवा या अत्यंत महत्वाच्या या नागपूर जिल्ह्यामध्ये पुढे न्यायच्या आहे. एम्स टाकलेला आहे. एम्सच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण झाल्या. खरं तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री दुसरीकडे देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेला आहे. आज नागपूर शहर हे पुढच्या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय शहर म्हणून पुढे येण्याची भूमिका आहे. मी नशीबवान आहे की 2014 ते 19 मध्ये देवेंद्रजी मी नितीनजी या तिघांनी नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय शहर होण्याकरता आम्ही काही प्रकल्प उभे केले आणि पुन्हा ते दिवस झाले 14 ते 19 तारखे की पुन्हा एकदा 24 ते 29 या काळामध्ये माननीय देवेंद्रजी माननीय नितीनजी आणि मी आणि आपण सर्व मिळून या नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करण्याकरता आपल्याला या प्रजासत्ताक काही संकल्प करायचे आहे. ते संकल्प आपण पूर्ण करणार आहोत. तर मला पोलीस विभागाचे अभिनंदन करायचं आहे की जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही पोलीस यंत्रणा लक्षपणे काम करतात आहे. एकीकडे पोलीस आयुक्त काम करतात आहे, त्यांची पूर्ण टीम काम करतात आहे. दुसरीकडे नागपूर जिल्ह्याचे आपले पोलीस एसपी भुजबळजी असतील मान्य डॉक्टर आपले पोद्दारजी असतील यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऍक्सिडेंट कमी करण्याकरता अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे. ऍक्सिडेंट मुक्त नागपूर तयार करण्याकरता ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रकल्प होत आहे. आणि सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आपण मजबूत करून आज मला या ठिकाणी सांगायला दुःख वाटतं. निश्चितपणे आमचे नागपूरचे पोलीस आयुक्त असतील, महानगरपालिकेचे आपले महानगरचे आमचे आयुक्त असतील विधान आणि पोलीस आयुक्त आणि ग्रामीणचे आपले एसपी असतील हर्षपोर्टार या सर्वांनी मिळून आणि माननीय देवेंद्रजींनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलाय. नागपूरचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स अनेक मजबूत करायचं आहे जेणेकरून सरकारची जी पहिली जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. रस्ते, वीज, पाणी, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही जबाबदारी आहे. पण यापेक्षाही महत्वाची जबाबदारी जनतेच्या जीवाचं रक्षण, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणार आहे. आणि मग जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचा बेस कोण आहे? तो पोलीस आहे. आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर कलेक्टरेटची आहे. आणि म्हणून दोन्ही सरकारचा बेस आहे. या दोन्ही सरकारच्या बेसच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. खरं तर आपल्याला अनेक कामे या ठिकाणी करायची आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण सुधारणा करतोय. 272 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी पोलीस विभागीय आयुक्तालय असेल, आपलं कलेक्टरेट असेल याला आपण मजबूत करतोय. सर्व प्रशासकीय यंत्रणा एकाच इमारतीमध्ये आल्या पाहिजे याचे आपण प्रयत्न करतोय. ते आपण करतोय. या नागपूरमध्ये आशिया खंडातील सर्वोत्तम दिव्यांग पार्क आपण करतोय. त्यानंतर दिव्यांग पार्कसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला आहे.
अॅग्रो टुरिझम आपण करतोय, कन्व्हेन्शन क्षेत्र आपण बांधतोय, या ठिकाणी क्रीडा संकुल मानकापूरचं हे आंतरराष्ट्रीय होत आहे, 650 कोटी रुपये आपण इंटरनॅशनल या क्रीडा संकुलावर खर्च करतोय. नागपूरच्या विदर्भाच्या क्रीडांना एक मोठी संधी आपण या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याकरताही आपण या ठिकाणी पुढे जातोय. स्थानिक युवकांना कौशल्य विकास केंद्र मजबूत करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आता कुराडीला 660 म्हणजे 1340 मेगावॅटचे सर्व केंद्र पुन्हा नूतनीकरण करण्याचा प्रयत्न आपण करतोय. पर्यावरणवादी लोकांना माझी विनंती आहे, जुने पॉवर स्टेशन बंद करून नवीन पॉवर स्टेशन आलं तर जुन्या पॉवर स्टेशनचं जे त्या ठिकाणी पोल्युशन आहे ते 80% कमी होणार आहे, 20% राहणार आहे. त्यामुळं जे काही ऑब्जेक्शन मागच्या काळात केल्यात आहे माझं या ठिकाणी एवढी पुरस्ती राहणार आहे. एखादा नवीन प्रकल्प येताना जुन्या प्रकल्पाचं पोल्युशन आपण कमी करतोय, नवीन काही आणत नाहीये, एक कॅपॅसिटी आपण वाढवतोय. पण हे वाढवत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या आपल्या केंद्रीय ग्राउंडवरला या प्रजासत्ताक दिनावर सांगेन की कुठलंही पोल्युशन वाढणार नाही, कुठल्याही पोल्युशनामध्ये वाढ होणार नाही. ही जबाबदारी सुद्धा आपली आहे. पोल्युशन पासून त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नागपूरला आता सर्व बाजूने आपण मजबूत करायचं आहे. आपल्या महसुली खात्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. खरं तर महानगरामध्ये पर्यटन असेल, सेवा असेल, सर्व सुविधा इथं शहरामध्ये करायचा. या जिल्ह्याच्या समाजाच्या शेवटच्या माणसाला आपल्याला मजबूत करायचा आहे. आणि खरं तर या ठिकाणी मोठे प्रकल्प, छोटे प्रकल्प प्रशासनाने आणि शासनाने म्हणून या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. खरं तर आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये मोठं काम करायचं आहे. मी महसूलच्या कार्यक्रमामध्ये महसूल खात्यामध्ये आम्ही या ठिकाणी विचार करतोय की आम्ही इंटिग्रेटेड या ठिकाणी अशी सिस्टीम तयार करतोय की समजा नागपूरमध्ये एखाद्याने प्लॉट घेतला तर मुंबईवर नाही त्याची रहिती करता येईल. आता रहिता आपल्यामध्ये जाण्याची गरज नाही, फेसलेस रहिती सुद्धा आम्ही करण्याचा विचार करतोय, जेणेकरून चांगल्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मुद्रांक शुल्कामध्ये मिळतील यासाठी आपण पुढे जातोय. हे करत असताना महसुली प्रशासन असेल, जमानत आयुक्तालय असेल, नोंदणी महानिरीक्षक असेल, आमचे विभागीय आयुक्त कार्यालय असेल, आमच्या सेवा असतील, त्यावेळेस शेवटी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी गतिशील शासन, पारदर्शी शासनाचा संकल्प केला आहे. आणि गतिशील शासन आणि पारदर्शी शासन पाहिजे असेल तर जोपर्यंत आपला महसूल प्रशासन पूर्ण वेळ गतिशील आणि पारदर्शी झाल्याशिवाय आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला, आमच्या सरकारने घेतलेला संकल्प पूर्ण होणार नाही. आणि म्हणूनच लवकर आम्ही वाढू धोरण आणतोय. वाढू धोरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. वाढू धोरणामध्ये जेवढी मागणी आहे ती पूर्ण करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर यशदार धोरण आणतोय. त्या ठिकाणी कळशार धोरण आणतोय. मोठ्या प्रमाणावर वाढू उपलब्ध होईल, वाढूची तस्करी होणार नाही. महसूल प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा महत्वाचा वेळ त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी आपण घेतोय. आणि घेत असताना लवकरच आपण माझे सुप्रीम कोर्ट महोदयांना विनंती करणार आहोत की 80,000 हेक्टर 80,000 हेक्टर जमीन जी जोडपी जंगलामध्ये आपण दाखवलेली आहे, शिपयार्ड बिल्डरचा गाव म्हणून दाखवलेली आहे, ती जमीन सुद्धा आता आपल्याला महसूल प्रशासनाला कशी परत मिळेल आणि 80,000 हेक्टर जमिनीवर कसं त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला डेव्हलपमेंट करता येईल याकरताही आपल्याला पुन्हा काम करायचं आहे. या ठिकाणी आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या ठिकाणी विनंती करून महिला नोंदणीमध्ये हा 80,000 हेक्टर जमिनीचा प्रकल्प म्हणजे याकरता काम करणार आहोत. खरं तर पीएम किसान योजनेच्या लाभांचे थेट हस्तांतरण, पीक विम्याच्या पिकांची नुकसान भरपाई आणि नुकसानाची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्याकरता शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याकरता आपण अॅग्री ट्रॅक योजना आणतोय. आणि या अॅग्री ट्रॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना माझी आवर्जून आमच्या पत्रकार महोदयांना आमच्या या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व त्या ठिकाणी संपादकांना किंवा एडिटरना किंवा वार्ताहरांच्या प्रमुखांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये आता जी अॅग्री ट्रॅक योजना येत आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र आयडी कार्ड बनवलं लागणार आहे. स्वतंत्र आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. अॅग्री ट्रॅक योजना येते आहे. या योजनेतनं प्रत्येक शेतकऱ्यांना जर आपण आयडी कार्ड घेतलं तर त्या शेतकऱ्यांना संपूर्ण योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या एक आपल्या आयडी कार्डवर मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांना जे फेरफटके मारावे लागतात ते फेरफटके मारण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून
शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या नागरिक बँकमध्ये आपली नोंदणी करावी, आपण त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी. याकरता अत्यंत महत्वाचा पुढाकार आम्ही घेतोय. भूमी अभिलेखमध्ये मी सांगितलं की भूमी अभिलेखच्या सर्व सेवा आम्ही पोर्टल योग्य करतोय. यानंतर कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाची जमीन पुन्हा जाणार नाही, कुणाच्या जमिनीचा त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही. आणि आता तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे. या महाराष्ट्राच्या प्रत्येक पाड्या धनगरवाड्या आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या घराचं आपण मालकी पत्र देतोय, स्वामित्व देतोय. नंतर कुठल्याही आदिवासी घरांना यापूर्वी कधीही 75 वर्षामध्ये त्याच्या घराची मालकी कळली नाही, पण माननीय मोदीजींनी जे स्वामित्व योजना आणलेली आहे, या महाराष्ट्रातल्या सर्व गावांना, घरांना, शहरांना आपण त्यांच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड सरकार देणार आहे. असं प्रॉपर्टी कार्ड, या प्रॉपर्टी कार्डवर त्यांची पूर्ण मालकी सिद्ध होणार आहे. शहरामध्ये नागपूर शहर असो की ग्रामीण भाग असो, प्रत्येकाला आम्ही मालकी कार्ड देतोय, प्रॉपर्टी कार्ड देतोय. हे प्रॉपर्टी कार्ड इतकं महत्वाचं असणार आहे की या प्रॉपर्टी कार्डवर तुमचं घराचं संपूर्ण जे आतापर्यंत गेलेलं वैभव यामुळे परत मिळणार आहे. पण त्यामुळं एकीकडे स्वामित्व योजना, दुसरीकडे आग्रही टॅग योजना, या दोन योजनेचं समाजाच्या शेतकऱ्यांना आणि करमालकांना मजबूत करण्यासाठी आपण काम करतोय. मी एवढं सांगेन की प्रशासनाचे आमचे सर्व अधिकारी, आमचे सर्व कर्मचारी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन या सर्व योजना याची अंमलबजावणी यशस्वी करून आणि यशस्वीपणे करून जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या सन्मानाचं शेवटच्या टोकावर उभा असलेल्या व्यक्तींना आयुष्यात जोडा उदय व्हावा याकरता आपण सर्व कटिबद्ध होऊया. आपण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपण या नागपूर जिल्ह्याला विदर्भाला मजबूत करूया. एवढेच मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, आमच्या सर्व अधिकारी वर्गाला आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे आणि याकरता आपण सर्व म्हणून काम करूया. एवढंच या ठिकाणी आपल्याकडनं मी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन संपूर्ण धन्यवाद.